नमस्कार. आज आपण एका अशा ग्रंथाविषयी बोलणार आहोत जो खरं तर कुठल्याही एका धर्मापुरता मर्यादित नाहीये. तो संपूर्ण मानवजातीसाठी एक कालातीत मार्गदर्शक आहे. हो, मी भगवद्गीतेबद्दलच बोलतोय. चला तर मग पाहूया की यात असं काय खास आहे जे आजही, इतक्या वर्षांनंतरही आपल्या सगळ्यांसाठी तितकंच महत्त्वाचं ठरतं. आयुष्यात आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत असा क्षण कधी ना कधी येतोच नाही का, की आपण अशा एका विचित्र वळणावर उभे असतो जिथे प्रत्येक रस्ताच चुकीचा वाटतो. एका बाजूला आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भावना, आपली माणसं, आणि या दोन्हीच्या कात्रीत आपण सापडतो. नेमकं काय करावं हेच सुचत नाही. सगळं काही थांबल्यासारखं वाटतं. अगदी याच गोंधळात, याच द्विधा मनस्थितीत सापडला होता महान योद्धा अर्जुन, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. जेव्हा समोर आपलेच भाऊ, गुरु, नातेवाईक उभे होते, तेव्हा त्यांच्यावर शस्त्र उचलताना तो पूर्णपणे खचून गेला. आणि त्याने श्रीकृष्णाला एक अगदी मूलभूत प्रश्न विचारला, की हे माधव, आपल्याच माणसांना मारून आम्हाला सुख कसं काय मिळणार? आणि खरं पाहिलं तर हा प्रश्न फक्त एका योद्ध्याचा नव्हता. तो आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या संघर्षाचं प्रतीक होतं. आणि म्हणूनच अर्जुनाची ही निराशा, हा गोंधळ फक्त एका युद्धापुरता मर्यादित राहत नाही. खरं तर ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या त्या क्षणांचं प्रतीक आहे, जेव्हा आपण एका मोठ्या संभ्रमात असतो, निर्णय घेणं अशक्य वाटतं आणि असं वाटतं की आता पुढे काहीच मार्ग उरलेला नाही. गीता याच वैश्विक संकटावर, या युनिव्हर्सल क्रायसिसवर प्रकाश टाकते. आणि मग इथूनच सुरू होतं गीतेचं खरं मार्गदर्शन. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, श्रीकृष्ण अर्जुनाला थेट सल्ला देत नाही की उठ आणि युद्ध कर किंवा शस्त्र खाली ठेव. नाही, उलट तो त्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतो, त्याचं पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट करतो. आणि खरं तर कोणत्याही मोठ्या संकटातून बाहेर पडण्याची हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी असते, आपल्या बघण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन बदलणं. तर हा दृष्टिकोन बदलण्यासाठी श्रीकृष्ण सगळ्यात आधी एक मूलभूत फरक स्पष्ट करतात, देह आणि आत्मा यांच्यातला. बघा, आपलं शरीर ते तात्पुरतं आहे, ते बदलतं, एक दिवस संपून जातं. पण आत्मा, गीता सांगते की आत्मा शाश्वत आहे, अविनाशी आहे, त्यांना कोणी मारू शकत नाही. म्हणजे जेव्हा आपण स्वतःला फक्त हे शरीर न समजता तो अविनाशी आत्मा समजतो, तेव्हा या तात्पुरत्या परिस्थितीतून, या भावनिक गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडायला लागतो. आणि जेव्हा हा दृष्टिकोन पक्का होतो, तेव्हा एक विशेष मानसिक अवस्था प्राप्त होते. गीतेत तिला एक खूप सुंदर शब्द आहे, स्थितप्रज्ञ. सोप्या भाषेत सांगायचं तर अशी व्यक्ती जिची बुद्धी स्थिर आहे. जरा विचार करा, बाहेर कितीही वादळ येऊ दे, सुखदुःख येऊ दे, पण आतून ती व्यक्ती एकदम शांत, स्थिर असते, विचलित होत नाही. हीच ती आदर्श अवस्था आहे जिच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न आपण सगळेच करत असतो, नाही का? बरं, दृष्टिकोन तर बदलला, पण आता रोजच्या जगण्यात याचं काय करायचं? म्हणजे प्रॅक्टिकली काय करायचं? आणि इथेच गीता आपल्याला एक अप्रतिम टूल किट देते. हो, एक साधन संच. यात असे काही वैश्विक मार्ग सांगितले आहेत जे कुणीही, कुठल्याही परिस्थितीत आपल्या आयुष्यातल्या आव्हानांना सामोर जाण्यासाठी वापरू शकतं. आणि या टूलकिटमधला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे कर्मयोग, म्हणजेच कृतीचा मार्ग. याचे 3 सोपे नियम आहेत. 1. आपलं जे कर्तव्य आहे, जी जबाबदारी आहे, ती ओळखा आणि ती पूर्ण करा. 2. काम करताना त्याच्या फळाची म्हणजे निकालाची चिंता करत बसू नका. आणि 3. कोणताही वैयक्तिक स्वार्थ किंवा लाभाची इच्छा न ठेवता काम करा. असं केल्यानं काय होतं, तर आपण निकालाच्या टेन्शनमध्ये अडकत नाही आणि आपलं पूर्ण लक्ष फक्त योग्य कृती करण्यावर केंद्रित होतं. पण एक प्रश्न उरतोच, की आपलं वर्तन, आपल्या सवयी, आपल्या भावना या येतात कुठून? त्यांना आकार देणाऱ्या शक्ती कोणत्या? हे समजून घेण्यासाठी गीता आपल्याला एक प्रकारची सायकोलॉजिकल फ्रेमवर्क देते. ती म्हणजे त्रिगुणांची चौकट. हे गुण आपल्याला सेल्फ अवेअर होण्यासाठी, म्हणजे स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी मदत करतात. हे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. सत्वगुण म्हणजे चांगुलपणा, सुसंवाद, ज्ञान, जो आपल्याला प्रगतीकडे, वरच्या दिशेने नेतो. रजोगुण म्हणजे पॅशन, कृती, इच्छा, जो आपल्याला सतत कार्यरत ठेवतो, धावायला लावतो. आणि तमोगुण म्हणजे अज्ञान, आळस, अंधार, जो आपल्याला खाली खेचतो, अधोगतीकडे नेतो. आपल्या मनात आणि कृतीत यापैकी कुठला गुण जास्त प्रभावी आहे हे ओळखता आलं की स्वतःवर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. तर मग हा सगळा खटाटोप कशासाठी? या सगळ्या शिकवणीचा, या साधनेचा अंतिम उद्देश तरी काय आहे? तर तो आहे
चिरस्थायी शांती मिळवणे, एक अशी आंतरिक शांतता जी कोणत्याही परिस्थितीत ढळत नाही. चला तर पाहूया अशी शांती मिळवलेल्या व्यक्तीची, त्या आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणं काय असतात. गीता सांगते की ज्या व्यक्तीला ही आंतरिक शांती मिळाली आहे ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींनी खूप आनंदित होत नाही आणि दुःखाने खचूनही जात नाही. ती कशाची तीव्र इच्छा करत नाही किंवा भूतकाळातल्या गोष्टींचा खेद करत बसत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती आसक्ती, भीती आणि राग ह्यांपासून पूर्णपणे मुक्त असते. खरं तर ही एक आंतरिक स्वातंत्र्याची अवस्था आहे आणि अशी अवस्था कुणाला नको असेल. पण ही शांती मिळते तरी कशी? कुठून येते ही स्थिरता? याचं उत्तर गीता खूप सुंदर शब्दात देते. ती सांगते की जेव्हा आपण ह्या विश्वाच्या परमसत्याला सर्व जीवांचे हितचिंतक आणि शुभचिंतक म्हणून ओळखतो, तेव्हाच खरी शांती मिळते. आता इथे बघा, हा संदेश कुठल्याही एका धर्मापुरता, एका देशापुरता किंवा गटापुरता मर्यादित नाहीये. हा एक वैश्विक, युनिव्हर्सल संदेश आहे. तो करुणेने भरलेला आहे आणि संपूर्ण मानवजातीला एकत्र जोडतो. थोडक्यात सांगायचं तर गीता आपल्याला एक आरसा दाखवते. ती सांगते की आपलं बाहेरचं जग, आपल्या बाहेरची परिस्थिती ही आपल्या आतल्या स्थितीचंच प्रतिबिंब आहे. आपलं आतलं जग जसं असेल तसंच बाहेरचं जग दिसेल. आणि याच विचारावर आजचा शेवटचा प्रश्न, की आपल्या प्रत्येकाच्या आत जे एक रणांगण सुरू आहे त्याचं स्वरूप नेमकं काय आहे.